परभणी येथील जातीयवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. या घटनेला 2 दिवस झाल्यानंतर या घटनेतील मास्टरमाइंड व त्याला सहकार्य करणाऱ्या दोषी लोकांवर कारवाई व गुन्हे दाखल झालेले नाहीत. या घटनेतील मास्टरमाइंड व संबंधित दोषी लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्तीतील निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली कारवाई त्वरित थांबवावी आणि या प्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे, असे निवेदन वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीनं आज तालुका अध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वात माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी महासचिव रोशन पुंडकर, संघटक सुरेश ओईबे, कोषाध्यक्ष निलेश झाडे, गटनेते धीरज शिरसाट, संदीप आगरे, सदानंद शिरसाट, सचिन सुपासे, विशाल आगरे, योगेश अगरे, भाऊराव थंडे, संदीप थोरात, मंदाताई कोल्हे, लताताई कांबळे, मंगलाबाई खांडेकर, ललिता तेलगोटे, रश्मी वानखेडे, अनिल वानखेडे, राहुल इंगळे, सतीश घनबहादूर, अभय वानखेडे, दिनेश घोडेस्वार, केशव बिलविले, लखन इंगळे, संजय काजदे, दिनेश धांडे, बाळकृष्ण सोनावणे, सुनीताताई हिरवळे, पूनम तेलगोटे, भूषण घनबहादूर, श्याम शेंडे, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील सरकटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जनमत न्यूजसाठी देवानंद खेरकर यांची रिपोर्ट अकोटहून.